पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रिक्षा रिक्षा दादा, यशोधन पार्क। ओ आओ दादा, काय होतंय? अहो मॅडम, काहीतरी बिघाड झालेला दिसतोय। हा, मग जरा सावकाश, आजूबाजूने गाड्या येत आहेत। नाही, मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, माझ्या कंट्रोलच्या बाहेर चालली आहे गाडी। मग एक काम करा, जरा बाजूला घ्या बरं रिक्षा। अहो मी करतोय प्रयत्न, पण थांबत नाहीये। असं कधी झालं नाहीये आणि काय होतंय मॅडम मला पण कळत नाहीये। रमाताई, मला माहितीये तुम्ही करताय हे सगळं। अहो, का असं वागताय? हे बघा, यांना भेटू द्यायचं नाही म्हणून तुम्ही हे सगळं करताय, माहितीये मला। अहो पण हे बिचाऱ्या काकांची काय चूक आहे? का असं वागताय? यांना काही झालं तर? तू नको काळजी करूस, रिक्षेवाल्याला काही होणार नाही। तो मस्तपैकी घरी झोपलाय। रमाताई, तुम्ही? रमाताई, का वागताय असं? घाबरलीस ना? मुळात माझ्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करायचाच कशाला? एवढी हिम्मत तुझ्या? आता आल्या पावली घरी परत जा। नाही, मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, काय ऐकलंस तू? का वागताय तुम्ही? चुकीचं वागताय ना रमाताई असं? नाही, तुझ्यासाठी असेल चुकीचं, पण माझ्या दृष्टीने अगदी योग्य आहे। रमाताई, नका करू असं, हे वाट बघत असतील माझी, आणि म्हणूनच मी असं करतेय। मला तू तिथे जायला नकोयस। बघा नंदी, जातेस का घरी? हा, तुला नीट व्यवस्थित सोडेन मी, नाहीतर राघव पर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे। सांग मला, जातेस ना घरी? पोहोचवते तुला नीट। हळू हळू, काय करताय? सांभाळ। काय करताय तुम्ही? हॅलो, आनंदी, निघालीस ना तू? हो निघाले। ये ना लवकर। हो लगेच आल्या। मी वाट पाहतो तुझी आनंदी। हो, अहो पोचतेच आहे।
किती करताय हो तुम्ही? तुला नुसतं सांगून कळत नसेल ना, तर माझ्या पुढे दुसरा काय पर्याय आहे? माझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्या देखत तू ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतेस काय? माझ्या प्रेम समोर येऊन तुम्ही गुलुगुलू बोलतात काय? हे असले प्लॅन करताय ना तुम्ही? मग माझ्या समोरही दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. दादा नाही आली ना रे अजून? नाही ना. फोन करू परत? अरे आत्ता केला होतास ना फोन? हा, पण निघाली असं म्हणालीये. अजून नाही आली. मला कळत नाहीये का ते. परत गेली असेल का? अरे तसं नाही दादा, म्हणजे मला म्हणायचं होतं की ती जरा नर्वस झाली असेल. तू म्हणतोस ना की आनंदी साधी आहे, मला वाटतं ती जरा जास्तच साधी आहे. दादा तू एक काम कर, तू घरी जा आणि हे तिला घरीच दे आणि मनातलंही सगळं सांग तिकडे. नाही वर्षा, आनंदी येणार येणार ती. आता शेवटचं सांगते, बऱ्या बोलानं घरी जा, नाहीतर हे बघा, आज माझ्या नवऱ्याला मला काहीतरी सांगायचं आहे ना, तर मी तिथे जाणार आणि त्यांचं ऐकणार. तुम्हाला हवं ते करा, मी नाही थांबणार. काय करताय? काय करताय तुम्ही? थांबा. त्यामध्ये जे करायचं ते करा, मी नाही थांबणार. मी रिक्षा उलटी केली, आनंदीला लागलं, माझ्यामुळे झालं. पण मी काय करणार होते? मी तिला सांगत होते की नको जाऊ राघवला भेटायला. तिला जायचंच होतं, बरोबरच केलं तिच्या बाबतीत. असंच हवं, पण जरा जास्तच केलं. नाही बरं झालं, पण एका बाजूलाच लागलंय तिला ना. राघव ते लगेच आला तिला शोधत शोधत आणि उचलून घेऊन गेला. खरं तर त्याचे संपवून टाका. नाही ते राग चिडचिड सगळं ठीक आहे, पण एवढा विचार नाही करायचा. नाही नाही ठीक आहे, पण असं काही झालं असतं ना तर भूत बनून माझ्या डोक्यावरती बसली असती. आता आली आहे राघवच्या आयुष्यात, तशी माझ्या प्रेम मध्ये आली असती. बरं झालं ती आहे. नाही तिच्या आबांना खोटं खोटं आजारी पाडलं तेव्हा केवढी भडकली होती. आता काय करते कोणाच ठाऊक. एवढं मात्र नक्की की हात धरून टेरेस वरती घेऊन जाणार नाही.
आनंदी खूप दुखतंय का ग? आनंदी आनंदी तू झोप, शांत झोप. तू का उठलीस? हो ना. आनंदी मला सांग, तुला काही हवंय का? मी आणून देते ना तुला. वर्षा आणून देईल ना. सांग सांग. नको, मला काही नको येत आहे. आनंदी दुखतंय का काही? नाही, थोडं बरं वाटतंय. म्हणजे थोडं दुखतंय बाबा. थांबा काय काय रे? माझ्याकडे अंगार आहे ना, अंगार आहे. तो अंगार जरा लावतो हा, हा. म्हणजे मला वाटतं. दे 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 अंगार दे. मग इतका वेळ कशा ठेवला होता? आधीच लावायचा होता ना. तू पण काय रे बबन? मला वाटतं ते. पण मी काय म्हणते, अशी कशी उलटली रिक्षा राघवा? हो ना दादा, आणि तुला ना त्याचा नंबर घ्यायला काय झालं होतं रिक्षेचा? चांगली अद्दल घडवली असती, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं आपण. तर काय ते काय महत्वाचं आहे का आता? महत्वाचं काय आहे हिची काळजी घे. काळजीपोटीच बोलते ना मी. आणि मी आता आजपासून सांगते, अजिबात बाहेर जायचं नाही दोघांनी मिळून. नाही जायचं बाहेर. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तिला बाहेर घेऊन गेला तेव्हा तेव्हा असं काहीतरी झालेलं आहे. मला सांग, काय आहे जे घरात होऊ शकत नाही ते बाहेरच होतं? असं काय आहे? अजिबात आता मी सांगते, नाही जायचं दोघांनी बाहेर. घरातच बसायचं. कळतंय का आनंदी? बाळा, मी खूप मनापासून बोलते, खूप काळजीने बोलते. आई, त्यांनी बाहेर जायचं नाही जायचं हे त्यांचं ते ठरवतील ना. तुला काय करायचंय? वर्षा, प्रत्येक वेळेला आईच चुकीची असं का वाटतं ग बाळा? मी काळजीपोटीच बोलते ना. तुला काळजी आहे ना तिची, मग आधी तिची काळजी घे, तिला पूर्ण बरं होऊ दे, आणि मग तुझी काय ती नियमावली आहे ना ती तू वाच. कशी बोलते ही राघवा? अरे मला काहीतरी आहे की नाही? मला काहीतरी शहाणपणा दिला असेल की नाही बोलते ही. आई वर्षा, जरा शांत व्हा. तुमच्या समोर आनंदी कुठल्या अवस्थेत आहे? काय चाललंय तुमचं? तिला आराम करू द्या. आनंदी, माझे फ्रेंडचे पप्पा ना ते डॉक्टर आहेत. मी त्यांना कॉल करते, मग आम्ही तुला तिथे घेऊन जाऊ. चिंगीवाडा, डॉक्टर येऊन गेले. त्यांनी तपासलं आनंदीला, औषधं दिलीत त्यांनी. ती औषधं आता तिला द्यायची वेळ झाली आहे. हा, मी देतो तिला. तर तुम्ही आता सगळ्यांनी बाहेर जा, तिला आराम करू द्या. हो जात. अरे पण मी काय म्हणते, दादा, तिला ती पिवळी गोळी द्यायची डॉक्टर. बाई, मी तेल लावणार होते रे तिला. असं मी करतो, तिला आराम करू द्या. हा? चल, लावशील चिंगी. बा. आपण करा, तुम्ही पिवळी गोळी द्यायची डॉक्टरांनी सांगितलंय. ठीक आहे, चल. दे रे नक्की. हो या. हे सगळं तिनं केलंय ना. बबन, हा काय निघालो? हा बघा गेला बब. हे औषध लावतो, बरं वाटेल तुला. अहो, ते काल तुम्ही आनंदी, व्हिडिओ कॉल आहे गावावरून. आबा, ह्या काय फोन उचलत नाही वाटतं. काय चाललंय? गप्रो रे. अबा, आज असो व्हिडिओ कॉल कसो केलास? अगो यो टगो औषधी तो फोन घेऊन लिहिलो. माका वाटता आनंदी व्हिडिओ कॉल करूया. काय गो आनंदी, काय तू मोठी बॅरिस्टर झालीस काय तू? माझ्याशी बोलक होत नाही तुका? त्या दिवशी पण धडाच बोललास. आणि काय गो आनंदी, त्या हायसार येणार होतं तर परत गेलास. गोवा सोडवत नाही का तुका? कपडे टाक्या काहीतरी काय बोलतं उसकाट फोडी. गो आनंदी, अगो तो फोन कोणी केल्यान ना ता समजला माका.
कोणी? तो खालच्या वाडीतलो नाचणकरांचो आपी त्याचोच उद्योग हा तो असेच फोन करता, असेच आवाज काढता कोणाचे. नाही सर्वांसमोर त्याच्याकडनं वदवून घेतलंय ना तर माका विचार. आबा असं काही नाही हा. नको त्याच्या मागे लागू. त्याने नाही केलं ना. तुका काय गुम आहेत? आबा आता तुमका कसं सांगू मी? काय गो आनंदी, अगो काय झाला? बरा असस ना? होय आबा. मग बोंबली किती आबा? ह्या काहीतरी 100% लपवता. आनंदी काय झालं गो? आबा मी बरा असस. बाहेर जाताना थोडस लागला. रस्त्यात? अगो रस्त्यात पडलंस? ते रिक्षा वाकडे झाली. हौशी काऊन? म्हणजे आबा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट. काय? अगो काय बोलता यो? आनंदी बाका दाखव बघू आधी. काय लागला तुका? दाखव बाका. जावय बापू, अहो काय चालला या आनंदीचा एका मागून एक काय ऐकते मी. ह्या काळजी वाटत हो. मी येऊ काय तकडे? नाही नाही आबा नको नको. तू लाख नको म्हणशील गो. बापाशी तर म्हणा रवत नाही गो गप्ता. आबा नाही खरंच नको. तुमची उगा धावपळ नको. आणि मी आहे ना सोबत. मी सांभाळेन सगळं. आबा जरा फोन अकडे द्यावा. हे जे सांभाळते बोलतात ना, माका तर त्यांच्याशी बोलूचा. फोन द्यावा. ए तोंड बंद कर. गबरो जावई बापू. अरे अरे फोन. ए फोन दिसता घ्या. सांभाळते म्हणतोस त्या काय तुमका जमत नाही असा माका दिसता. ए तोंड बंद कर. दिघ फोन अकडे दे. फोन. माझ्या आनंदी काय झाला तर थय यम कवटत ना. एक काट बंद कर. हॅलो जावई बापू, माफी करा. योटोगो आमचं कसं हा तुमका माहिती आहे ना. आबा ठीक आहे, काही हरकत नाही. आनंदीची काळजी घेवा. काय गो बाय काय झाला? आबा तुम्ही काळजी करू नका. काय नाही. मी आता त्याला औषध लावतच होतो. औषध लावतो आता. मी ठेवतो फोन. हा आनंदी बोलेल नंतर तुमच्याशी. आबा नका काळजी करू. मी बघितला या कसा दुखत होता आनंदी, कसा बोंबलत होता आनंदी. काय करूया आपण? तुम्हाला काय येतंय? तुम्ही फक्त हातावर हात देऊन गप रवा. काय करणार काय ना तुम्ही? टक्या तुझ्या तर तंगडो तोडताय मी. तुम्ही एवढाच करा.